नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? मुहावरे और कहावते. पहिला यांचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण काय बघितले? यांचे काही परिभाषा किंवा काही वाक्य बघितले. आता आपण पाहणार आहे यांच्या काही प्रश्न किंवा उत्तरे. तर चला बघून घ्या यांचे प्रश्न किंवा उत्तरे कशा प्रमाणे येणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहेत की नाही? हो. निम्नलिखित मुहावरे का अर्थ लिखो. इथे काही मुहावरे दिलेले आहेत, त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. काय करायचं आहे? त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तर पहिला काय आहे? आंखों से ओझल होना. काय आहे पहिला? आंखो म्हणजे डोळ्यातून ओझल होणं आहे. तर यांचं उत्तर आहे गायब हो जाना. काय आहे? गायब हो जाना. दुसरा आहे खाली हात रहना म्हणजे पास में कुछ ना होना. खाली हात रहना म्हणजे जवळ काहीही नाही ठेवणं. गर्व में चूर होना, घमंड करना. गर्व मध्ये चूर होना म्हणजे काय आहे? घमंड करणाऱ्या. गले का हार अत्यंत प्रिय होना. गळेचा हार म्हणजे अत्यंत प्रिय होणाऱ्या. काय आहे? अत्यंत प्रिय होणाऱ्या. अजून काय आहे बघून घ्या. पाचवा आहे तुमच्या समोर हात बटाना म्हणजे सहायता करणं. हात बटाना म्हणजे काय आहे? सहायता करणाऱ्या. काय आहे? सहायता करणाऱ्या. चक्कर में पड़ जाना, दुविधा में पडना. चक्कर मध्ये पडणार म्हणजे दुविधामध्ये पडणाऱ्या. नीचे दिखना म्हणजे अपमानित करणं. नीचे दिखना म्हणजे अपमानित केलेला आहे. लोहा मनाना म्हणजे श्रेष्ठता को स्वीकार करना. लोहा मानना म्हणजे श्रेष्ठताला स्वीकार करणाऱ्या. मिट्टी में मिल जाना म्हणजे बर्बाद होणं. मिट्टीमध्ये भेटणाऱ्या म्हणजे बर्बाद होणाऱ्या. पारावार न करना म्हणजे सीमा न रहना. पारावार न रहना म्हणजे सीमा न रहना. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता आपण इथे पाहणार आहे विभाग अ आणि विभाग ब जोड्या मिळावा. काय करणार आहे? जोडवा जोडवा. इथे प्रश्न दुसरा जे आहे विभाग अ किंवा विभाग ब यांचा जोड्या जोडायचा आहे. तर पहिला आपण प्रश्न बघून घ्या. त्याबद्दल आपण प्रश्न किंवा उत्तर दोघंही बघणार आहे. कळलं? हो. तर चला पहिला प्रश्न बघून घ्या. पहिला आहे काफूर होना. काय आहे? काफूर होना. दुसरा आपे से बाहर आना. आपे से बाहर होना. तीसरा अपने पैरों पर कुल्हाड़ी मारना. चौथा सन्न रह जाना. काय आहे? सन्न रह जाना. पाचवा घोडे बेचकर सोना. पाचवा काय आहे तुमचा? घोडे विकून झोपणाऱ्या. सहावा ज्वार उठना. काय आहे? ज्वार उठना. सातवा धुन सवार होना. काय आहे? धुन सवार होणाऱ्या. आठवा नाक में दम करना. नाकामध्ये दम करलेला आहे. नववा पत्त्या ना खटकना. पत्ता नाही खटकना. पट्टा नाही खटकना. दहावा सिर खपाना. दहावा काय आहे तुमच्या? सिर खपाना. तर याबद्दल हा तुमचा प्रश्न झालेला आहे. काय झालेला आहे? प्रश्न झालेला आहे. आता आपण यांचं उत्तर बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, यांचे उत्तर कशा प्रमाणे दिलेले जात आहे. काफूर होणं म्हणजे काय आहे? गायब हो जाना. काफूर होणं काय हे आहे तुमचा? गायब हो जाना. आपे से बाहर होना म्हणजे बहुत क्रोधित होना, खूपच क्रोधित होणाऱ्या. अपने पैरों पर कुल्हाडी मारना म्हणजे स्वयं आपला नुकसान करणं. स्वतःच्या पैरोवर कुल्हाडी मारणं म्हणजे स्वयं आपला नुकसान केणारे. सन्न रह जाना म्हणजे डर से चुप रह जाना. सन्न राहणार म्हणजे डरातून घाबरतून चुप राहणार आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपण आपल्याकडे पाचवा आलेला आहे. घोडे बेचकर सोना म्हणजे निश्चित रहना या करणं. घोडे बेचकर सोना म्हणजे निश्चित करणं. ज्वार उठना म्हणजे दुविधा में पडणं. ज्वार उठणं म्हणजे काय? दुविधामध्ये पडलेला. धून सवार होणं म्हणजे लगन होणं. धून सवार होणं म्हणजे काय आहे? लगन होणाऱ्या. नाक में दम रखना म्हणजे बहुत तंग करणं. खूपच तंग केलेला आहे. खूपच तंग केलेला आहे. आपण सांगतो ना तसेही. पत्ता ना खटकणं म्हणजे सन्नाटा रहना. पत्ता नाही खटकणं म्हणजे काय आहे? सन्नाटा राहणाऱ्या. सिर खपाना म्हणजे बहुत बुद्धी लगाना. खूपच चांगली प्रमाणे बुद्धी लावतात त्यांना आपण म्हणतात सिर खपाना. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे तिसरा. तिसरा काय आहे? कहावते का सही अर्थ कोष्टक में से चुनकर लिखिए. कहावते यांचा सही अर्थ आपल्याला कोष्टकवर चिन्हून लिहायचा आहे. तर कोणकोणता? पहिला आहे अकेला आदमी बड़ा काम नहीं कर सकता. आणि दुसरा आहे तुमच्या
एकटंच आदमी खूपच मोठ्या काम नाही करू शकतो. दुसरा, इच्छुत वस्तू का अनायास के कारण सन्नाटे में आ जाना. इच्छुत जे वस्तू आहे ते अनायासमध्ये सन्नाटेमध्ये येणार आहे. आणि चौथा तुमचा आहे डर के काने सन्नाटे में आ जाना. डरा या कारणतून सन्नाटेतून येणारा. चौथा प्रश्न आहे अपना दोष दुसरे पर मळणा. स्वतःचा दोष दुसऱ्यावर मळून. आता आपल्याकडे 4 कहावत आहे, त्यांचं आपल्याला अर्थ कोष्टकमध्ये सोडून लिहायचं आहे. तर चला बघून घ्या. पहिला होता तुमचा काटो तो खून नहीं, डर के कारण सन्नाटे में आ जाना. काटा तर खून नाही, घाबरून सन्नाटेमध्ये येणाऱ्या. दुसरा, नाच न जाने आंगण टेढ़ा, अपना दोष दुसरे पर मळणा. नाच न जाने आंगण टेढ़ा म्हणजे स्वतःचा दोष दुसऱ्यावर मळायचा. तिसरा, अंधा क्या चाहे दो आंखें, इच्छुत वस्तू का अनायास के कारण सन्नाटे में आना. अंधा क्या चाहे आंखें याबद्दल इथे दिलेलं आहे. अंधा म्हणजे अंधा, ज्याच्याकडे डोळे नाही ते काय बघणार की मला 2 डोळे येणार. तर इच्छुत वस्तूचा अनायासचे कारण सन्नाटामध्ये येणारा. कळलं की नाही? हो. चौथा, अकेला चना भाड नहीं फोड़ सकता. अकेला चना चाळ नाही फोडत आहे. तर याप्रमाणे अकेला आदमी बडा काम नहीं कर सकता. एकटाच आदमी मोठ्या काम नाही करू शकतं. तर याप्रमाणे इथे 4 तुम्हाला दिलेले होता, त्यांच्या असं प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. कोष्टक में से उचित कहावतें चुनकर निम्नलिखित वाक्य को पूर्ण कीजिए. कोष्टक मध्ये उचित कहावत दिलेलं आहे, त्यांच्या निम्नलिखित वाक्यात पूर्ण करायचं आहे. पहिला, अपनी गली में कुत्ता भी शेर होता है. आपली गलीवर कुत्ता पण शेर होऊन जात आहे. तर याबद्दल दुसरा, काला अक्षर भेस बराबर है. काला अक्षर काय आहे? भेस बराबर आहेत. तिसरा, हाथी के दात खाने के और दिखाने के और है. हातीचं दात जे आहे ते खाण्याचं और आणि दाखवण्यासाठी काही अजून आहे. तर याप्रमाणे आता अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, पहिला काय आहे, तुम मंदिर में पूजा करते हो और चारों ओर मेलजोल भी रखते हो. अरे वा. तर याबद्दल तुम्ही मंदिरवर पूजा करत आहे आणि चागोतर्फी मेलजोल ठेवत आहे. खूपच चांगले. हाथी के और खाने के और दिखाने के और. तर याबद्दल हातीचं और खाण्याचा और दिखाण्याचा बद्दल. तुम्हारे नगर में आया हूं, जो चाहे सो कर लो कहते है ना. तो अपनी गली में कुत्ता भी शेर होता है. त्यामुळे स्वतःचं गलीवर कुत्ता पण शेर होऊन जाणार आहे. तिसरा, बाबूजी मेरा पत्र जरा पढ़ लीजिए, मेरे लिए तो काला अक्षर भेस बराबर है. बाबूजी, माझ्यासाठी तुम्ही पत्र वाचणार आहे का? कारण की माझ्यासाठी काला अक्षर भेस बराबर आहेत. माझ्यासाठी काय आहे? काला अक्षर भेस बराबर आहेत. तर याप्रमाणे पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा प्रश्नाचे उत्तर अशा प्रमाणे दिलेले जात आहे. तर तुम्ही सगळं बघून घ्या. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे मुहावरे आणि कहावते त्यांचे प्रश्न उत्तर कशाप्रमाणे दिलेले जात आहे. तुम्हाला हे मी परत सांगणार आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला असं वाटत आहे की ते नाही होणार किंवा नाही करणार आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्रश्नाचे शोध करायचं आहे की कशाप्रमाणे हे होणार आणि तुम्हाला आणखी काही शब्द भेटत आहे तर ते पण तुम्ही करू शकता. कळलं की जेव्हा तुम्हाला नवीन नवीन शब्द भेटणार तुम्ही त्यांचा अर्थ घालून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही हा सगळं करणार तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे आणि लवकरच लवकर समजणार आहे. याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कारण की भाषा याबद्दल कहावते आणि मुहावरे यांचं खूपच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याबद्दल ते लोकांना सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी करत आहे की सर्व नेहमीप्रमाणे करून घ्या आणि खूपच चांगल्या प्रमाणे त्यांचा अर्थ आणि त्यांचा प्रयोग पण बघून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.